चला आता पौर्णिमाची जी आपण तयारी करत आहे त्याच्यामध्ये लागूया। आज मी करणार आहे गुरुपौर्णिमा निमित्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात। तर हे माझं मांडणी झालेलं आहे, तर तेच मी तुमच्यासोबत आजचा व्लॉग शेअर करणार आहे। फक्त जे स्वामी सेवकरी आहेत ना त्यांनाच हा व्लॉग आवडणार आहे, इतर व्यक्तींना मला नाही वाटत की त्यांना आवडणार आहे। ज्यांना आवडलेला आहे त्यांनी लाईक करून द्या, शेअर करून द्या, सबस्क्राईब करून द्या। असं वाटतं सगळं मूक प्रेक्षक आहेत, म्हणजे आवडलं तरी लाईक नाही, शेअर नाही, कमेंटसुद्धा करत नाही। तर आता मी तयार झालेली आहे आणि खूप उशीर झाले मला, कारण घरातले मग कसं असतो की एक हे म्हणतं, एक ते म्हणतं, एक येतं, एक जातं, एक जेवायचं असतं, दूध प्यायचं असतं, मग त्यांची तयारी करून द्यायची असते। त्याच्यापेक्षा म्हणलं की थोडंसं देवाला उशीर झालं तरी चालेल, आधी ह्यांचं आवरून देऊया, कारण मग आपली पण चिडचिड होऊन जाते, मग हे करायचं ते करायचं, देवामध्ये पण मन लागत नाही। म्हणून म्हणलं की आधी हे सगळं येणार आहे जाणार आहे सगळ्यांचं होऊ द्या। आणि काहीतरी सांगते मी, इकडे ऐकून घ्या। नक्की करा तुम्ही पण गुरुचरित्र, तुमच्याकडून जी सेवा झाली ती करा, कारण कसं आहे आता गुरुपौर्णिमा येणार आहे, म्हणजे तुम्ही ज्या देवांना तुम्ही गुरु मानता त्या गुरुंची तुम्ही सेवा करा। गुरुपौर्णिमा म्हणजे असं नाही की आम्ही स्वामी सेवेकरी आहे तर आम्ही स्वामींचा करताय तर तुम्ही पण स्वामींचा करा, तसं काही नाही। तुम्ही ज्या देवांना गुरु ॲज अ गुरु म्हणून स्वीकारताय किंवा तुम्हाला जे देव आवडतात त्यांची तुम्ही भक्ती करू शकता। आणि आता आज 15 तारीख आहे, तर म्हणलं की आपण आज गुरुचरित्र करूया। मी स्वामी चरित्राचा पारायण केलेला आहे, म्हणजे 11चा संकल्प केलेला आहे, 10 झालेत, अजून एक राहिले। 10 तारखेपासून चालू झाला होता माझा, 2 एक सकाळी एक संध्याकाळ, एक सकाळी एक संध्याकाळ झाले, एक राहिलेले आता ते करून घे। आणि ह्या आठवड्यामध्ये आता ही आठवडा एकादशी आहे, आषाढी एकादशी, परत गुरुपौर्णिमा पण आहे, त्याच्यामुळे त्यानिमित्त एक आपली स्वामी गुरुचरित्राचा पारायण होऊन जाईल 7 दिवसाचा, तर त्याची आज मांडणी करत आहे मी। आज 15 तारीख आहे, तर तुम्ही सुद्धा करू शकता। आणि तुम्हाला असं वाटलं की आता उशीर झालेला आहे, मी नाही करू शकणार, तर तुम्ही 5 दिवसाचा सुद्धा करू शकता, तसं काही नाही। 3 दिवसाचा करतात, 5 दिवसाचं सुद्धा करतात, फक्त 1 दिवसाचा आपण घरी करत नाही, कारण की जी एनर्जी जनरेट होते ना पारायण केल्यावरती ती प्रचंड एनर्जी राहते। आपल्या घरामध्ये एवढं पवित्रता नाहीये की त्या एनर्जीला आपण सांभाळू शकतो, म्हणजे जी शक्ती असते ना खूप मोठी असते, आणि त्यात 1 दिवसात तर खूप जास्त असतात। 7 दिवस म्हणजे थोडं असणार आहे, तेवढं फरक पडणार नाही आपल्याला, जी ऊर्जा निर्माण होते, जी शक्ती तयार होते त्याच्यातून वाचल्याने। आणि ज्यावेळी तुम्ही गुरुचरित्र वाचताना साक्षात दत्त महाराज तुमच्या घरी वास्तव करतात त्यावेळेला, कारण गुरुचरित्र पारायण तुम्ही केंद्रात करो किंवा घरात करो, जिकडे गुरुचरित्राचा पारायण होतो तिकडं दत्त महाराज नक्कीच येतात तुमच्या घरी, तुमच्या सोबत ते ऐकतात। जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा ते चरित्र ते ऐकतात। तर म्हणजे हे थोडंसं साफ करायचं होतं मला, दिवा वगैरे समय लावलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण म्हणले की आपण अखंड दीप लावू, कारण की जोपर्यंत पारायण संपत नाही तोपर्यंत अखंड दीप लावतात ह्या गुरुचरित्राला, म्हणजे त्याची मनावरती डिपेंड आहे। यथाशक्ती तुम्हाला जेवढं झालं, तर पैशाने किती झालं तेवढं करा, मनाने जेवढं झालं तेवढं करा, आणि सेवेने तुम्हाला जेवढं झालं तेवढं तुम्ही सेवा करू शकता। तर आता मी मांडणी करत आहे, आणि हे बघा 11 वाजले, आणि 11 वाजले की श्रीची तयारी चालू होते, शाळेला जायचं, म्हणजे जेवायचं, बॅग भरायची, कपडे घालून, आधी 11 वाजले की कपडे घालून फिरतात पोरं, म्हणजे मग त्यांना थोडं आवरून दिलं सगळं, आणि म्हणले की मग आता 11 आहे तोवर मांडणी होऊन जाईल माझी, आणि 12 ते 12:30च्या दरम्यान आपण वाचन करत नाही, मग थोडासा अजून ब्रेक घेतला, म्हणजे 12:30 वाजता लगेच मग मी पूजेला बसले। तोपर्यंत आपल्याला मांडणी करण्यामध्ये पण थोडंसं वेळ लागून जातं, कारण मग माझं नॉर्मली जर असलं तर माणूस पटपट करतो, पण हे व्हिडिओ शूट असल्यामुळे मग इकडं झालं मग तिकडं झालं, थोडंसं जास्त उजेड कमी येतो आहे, कारण एकतर फोकसचा इकडं थोडंसं प्रॉब्लेम आहे, मग लाईटिंगचा खूप इश्यू येतो आहे माझ्या मोबाईल थ्रू, म्हणजे एकीकडे ब्राईट येतो, एकीकडे पांढरं झालं की खूप जास्त पांढरं झालं, त्याच्यामुळे थोडंसं जास्तच उशीर लागतो मला कामाला सेट करण्यामध्ये असं, त्याच्यामुळे थोडंसं उशीर होऊन जातं। मग म्हणले की चला जोपर्यंत आपल्याला
उरलेला वेळ आहे तोपर्यंत आपण चांगली मांडणी करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण लगेच पूजेला बसूया. तर आता हे मांडणी वगैरे करत आहे. कळश भरायचा आहे, खूप सिंपल आहे, जास्त काही अवघड नाही. जे मांडणी आहे खूप सिंपल आहे, फक्त ह्याचे जे नियम आहेत ते थोडेसे कडक आहेत. हां, आता तुम्ही जर नवीन सेवेमध्ये येत आहे तर गुरुचरित्र पारायणाचं काय नेम कसं काय नाही ते आमचं जे दुसरं एक अजून चॅनल आहे वेड फक्त स्वामींचे, त्या चॅनलवरती सगळे स्वामीशी रिलेटेड उपाय वगैरे सेवा काय सगळ्या गोष्टीबाबत तिकडे तुम्हाला माहिती नक्की भेटून जाईल. त्या चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्ही. त्यावरती सगळं सांगितलेलं आहे की गुरुचरित्र पारायण तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं, काय जेवावं लागतं, कुठं झोपावं लागतं, म्हणजे आय मीन बेडवरती, पलंगावरती, सोफा पलंग हे सगळं अवॉइड करावं लागतं आपल्याला. सतरंजी चटई वरती आपल्याला खाली झोपावं लागतं असं. मग ते थोडं नियम आहेत. दुसऱ्या कोणाच्या घराचं जेवू नये लागतं, असे काही काही नियम आहेत. मग तुम्ही एकदा नक्की बघा. पण ज्या व्यक्तीने गुरुचरित्र केलेला आहे म्हणजे त्याला अनुभव नक्की येणार त्याच्या आयुष्यामध्ये. गुरुचरित्र हा 5वा वेद म्हणलेला आहे, म्हणजे हा साधा सुद्धा एखादं ग्रंथ आहे म्हणून असं नाही आहे. कारण जेव्हा आपण गुरुचरित्र करतो तेव्हा साक्षात स्वामी महाराज आणि दत्त महाराज आपल्यासोबत असतात असं भरपूर लोकांचा अनुभव आहे आणि आहे. पण गुरुचरित्र करणे आपल्यामध्ये स्वतःमध्येच एक मोठी गोष्ट आहे. कारण साध्या लोक तर स्वामीच्या केंद्रामध्ये सुद्धा जाऊ शकत नाही त्यांच्या मर्जीशिवाय. तर गुरुचरित्र करणं हा तर खूप वेगळाच अनुभव आहे. म्हणजे तुम्हाला स्वामींनी निवडलेलं आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टी करता आहे ह्याचा अर्थ असं झालं. तर मांडणी वगैरे झालेली आहे माझी आणि आता मी वाचून घेते. आणि पोटात अन्नाचा कण नाही आहे आणि जेवणाचे पण भरपूर नियम असतात त्याचे. आणि फक्त सकाळी चहा घेतलेला आहे. मग मुलांना आवरून देण्यामध्ये मग काही खाऊ पण वाटलं नाही. काही खायचं बी इच्छा झाली तर आपल्यालाच करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मग खूप कंटाळा केला. मला आता कोण शेंगदाणे भाजल, परत कोण हे करल ते करल म्हणून काहीच नाही खाल्ले, जाऊ द्या म्हणले. मग पटपट चहा घेतला सकाळी आणि परत थोडंसं जेव्हा मी पारायणला बसले तेव्हा परत समर्थ आला होता. तोपर्यंत त्याला म्हणलं की ब्लॅक टी करून दे मला थोडंसं. मग ते ब्लॅक टी घेतलं आणि स्वतःसाठी पण सकाळीच बनवून ठेवलं होतं. कारण की एकदा कामाला उशीर झालं आणि परत पारायण वगैरे करून परत स्वतःसाठी जेवण बनवणं म्हणजे खूप कंटाळा येतो जाम. त्याच्यामुळे सकाळी त्यांना घरच्यांसाठी जेव्हा बनवत होते तेव्हा माझ्यासाठी पण जे वेगळा स्वयंपाक असतो तेच बनवून घेतलं होतं ते पण. आणि मग आता वाचणं झालं की मग आपण नैवेद्य दाखवूया. जे आपण जेवतो पारायणादरम्यान जे आपण जेवतो तेच जेवण आपण आपल्या जे पोथीला आहे दत्त महाराज आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब.